सकाळचे 9 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका राजकीय बातमीने। आमदार रोहित पवार हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीला गेलेत। मुंबईतल्या नाना चौकीतल्या सर्वोदय आश्रमामध्ये त्यांनी भेट घेतली। बारामती पोटनिवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जाते। राजकीय हालचालींना आता वेग आलाय। आघाडीमध्ये समन्वयाची चाचपणी केली जाते। तर रोहित पवार हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता आहे, कारण काँग्रेसने अक्षय मोरे यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। खरं तर मुख्यमंत्र्यांसोबतच राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांची इच्छा आहे की बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी। मात्र अनेकांनी या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामध्ये काँग्रेसचा सुद्धा एक उमेदवार आहे। त्यांनी माघार घ्यावी अशी एक पद्धतीची विनंती सध्या काँग्रेसला केली जाते। आणि या सगळ्या संदर्भात रोहित पवार हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळते। राजकीय हालचालींना सध्या वेग आल्याचं दिसतंय। आघाडीमध्ये समन्वयाची चाचपणी केली जाते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी आता रोहित पवार गेलेले आहेत। मुंबईतल्या नाना चौकीतल्या सर्वोदय आश्रममध्ये त्यांनी भेट घेतली। दोघांमध्ये बारामतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते, कारण बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला आहे। अक्षय मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आता काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा आणि ही बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी खरं तर मुख्यमंत्र्यांचं, राष्ट्रवादीची आणि सर्वपक्षीय एक प्रकारे मागणी दिसते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होईल, काँग्रेस आपला उमेदवार मागे घेतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। रोहित पवार त्याच सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेले। दोघांमध्ये बारामतीच्या पोटनिवडणुकीवरूनच चर्चा झाल्याची माहिती आता समोर येते। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, रोहित पवार हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। दोघांमध्ये नेमकी काय काय चर्चा झाली? नक्कीच रोहित पवार आहेत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेण्यासाठी जे ते पोहोचले आहेत। आणि रोहित पवार यांनी जे ते काँग्रेसचा जो उमेदवार आहे आकाश मोरे बारामती पोटनिवडणुकीसाठी दिलेला, त्यांना जे ते माघार घेण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्यांच्यामध्ये जे ते ही चर्चा झालेली पाहायला मिळते, ज्यामध्ये अजित पवार यांच्याकडे पाहून तुम्ही तुमचा उमेदवार आहे तो मागे घेण्याची विनंती केली। त्याचबरोबर ही बंद दाराआड झालेल्या चर्चेमध्ये जे ते अजित पवार यांच्या ज्या ते अपघातानंतर एक FIR पण दाखल करण्यात आला नाही आणि त्याची चौकशी व्यवस्थित होताना दिसत नाहीये असंही काँग्रेसचं म्हणणं होतं। आणि यावरती बारामती पोटनिवडणुकीत जे ती रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना माघार घेण्याची विनंती केली आहे। मात्र या सगळ्या संदर्भात जे ते काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी निर्णय घेऊनच जे ते निर्णय केला जाईल। आणि यामध्ये यांच्या भेटी दरम्यान काँग्रेसचे चेन्नी तलायत यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे पवार आणि एकीकडे पार्थ पवारांनीही मागे काँग्रेसच्या विरोधात केलेलं जे वक्तव्य होतं त्या संदर्भातही रोहित पवारांनी जे दिलगिरी व्यक्त केली आहे। आता बारामती पोटनिवडणुकीमध्ये आकाश मोरे यांचा अर्ज काँग्रेस पार्टी माघार घेणार काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महेंद्र, वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर काँग्रेस कधीपर्यंत हा निर्णय घेईल? कल्याणी, आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आज दिवसभरात जे ते काँग्रेसच्या या भूमिकेकडे लक्ष असणार आहे, कारण काँग्रेस जे आहे ती अजितदादांच्या अपघाती निधनानंतर जे ते या सगळ्या संदर्भात अजितदादांना कुठेतरी न्याय मिळावा, कारण अजितदादा पवार हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे। आणि या जर यांच्या विरोधात जर जे अपघात झाला होता आणि यांच्या विरोधात जर जी तक्रार आहे ती जर कुठे होत नसेल, FIR जर कुठे होत नसेल, चौकशी जर कुठे होत नसेल, तर ही खूप मोठी गोष्ट आहे। जर एका एवढ्या मोठ्या व्यक्तीला जर न्याय देऊ शकत नाही तर सामान्य जनतेचं काय, अशी भूमिका ही काँग्रेसची आहे। त्यामुळे अजितदादांच्या झालेली अपघातानंतर FIR होणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही या विरोधात ठाम आहोत अशी भूमिका केली आहे। मात्र आता रोहित पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळांची आणि काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
नक्कीच महेंद्र, त्यामुळे आज काँग्रेस आपला उमेदवार मागे घेतो का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर अशा पद्धतीनं रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झालेली आहे. काँग्रेसनं आपला उमेदवार दिलेला आहे. आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतं, उमेदवार मागे घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.